हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचंही आता तिकडे पूजून वगैरे झालेलं असतं. आणि त्याच वेळेला ईश्वरी अर्णवला म्हणत असते की चला आता पटकन उशीर होतोय. त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो की मग आजपासून तुला काय झालं होतं, एवढा वेळ तर तू काहीच केलं नाहीस आणि आता म्हणतेस उशीर होतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते म्हटलं ना चला लवकर गाडी काढा, नाहीतर आपल्याला स्पर्धेला पोचायला खूप जास्त लेट होणार आहे. असं बोलून ती आता अर्णवला गाडी घेऊन जायला सांगत असते. तेच आता अर्णव गाडी स्टार्ट करणार तेव्हा ईश्वरी अर्णवला सांगते की अहो तुमचा ब्लेझर तरी घ्या. मग अर्णव पुन्हा गाडी थांबवतो आणि ते ब्लेझर वगैरे आपल्या हातात घेतो. आता गाडी स्टार्ट करायचा प्रयत्न करत असतो, पण गाडी काही केल्या स्टार्ट होत नसते. तेव्हा अर्णव म्हणतो झाला ना प्रॉब्लेम. ईश्वरी म्हणते की आता काय झालं आहे, काय हो तुम्ही असे, असं आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. तेव्हाच अर्णवला ईश्वरीला सांगत असतो की अगं प्रॉब्लेम झाला आहे, गाडी बंद पडली आहे, मग आता ही गाडी स्टार्ट कशी होणार. मग आता ईश्वरी अर्णवला बोलते की बघा ना काय झालं आहे नेमकं ते. मग अर्णव गाडीतून खाली उतरतो. अर्णव जेव्हा गाडीतून खाली उतरतो तेव्हा गाडी वगैरे बघतो. गाडी बघितल्यानंतर आता त्याच्या लक्षात येतं की गाडी ही खराब झालेली आहे. तो स्वतः गाडी ठीक करण्याचा प्रयत्न करत असतो, पण काही केल्या गाडी काही ठीक होत नसते. गाडी ठीक होत नसल्यामुळे आता प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम्स येत असतात. त्यावर ईश्वरी म्हणत असते की आता आता काय करायचं, आपण आहे ना एक काम करूया, इकडे कुठेतरी गॅरेज आहे का बघूया. आता इथे गॅरेज भेटणार आहे का, एवढं ह्याच्यात कसं शक्य आहे ते. अगं जर गॅरेज भेटलं असतं तर काही पण झालं असतं ना. मग आता हे म्हटल्यानंतर इकडे ईश्वरी थोडी टेन्शनमध्ये येते. तिला तर आता कळतच नसतं की काय करावं ते. तेव्हाच ना अर्णव म्हणत असतो की 2 मिनटं थांब, बघूया काही जमतंय का. आणि असं बोलून तो आता एकटाच गाडी ठीक करण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वरीला आता टेन्शन येतं. ईश्वरीला कळत नसतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये आता करायचं तरी काय. आणि त्यामुळेच ना ती आता अर्णवकडे बघत असते. अर्णव म्हणत असतो की इथे कुठेही आता गॅरेज भेटणार नाही आहे. मग कसं बसं आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की मी गाडी स्टार्ट करते बघा तुम्ही. मग आता गाडी स्टार्ट करत असते. गाडी स्टार्ट करत असतानाच ना ती म्हणत असते की बघा हां मी गाडी स्टार्ट करते. मग ती मुद्दामून बोलते मी रिव्हर्स घेते हां. मग तो बोलतो रिव्हर्सला नाही जायचं आहे आपल्याला, त्यामुळे रिव्हर्स घेऊ नको. मग ईश्वरी म्हणते ठीक आहे थांबा, मी मुद्दामून म्हटलं. मग त्यानंतर ईश्वरी पुन्हा एकदा गाडी स्टार्ट करते. ईश्वरी गाडी स्टार्ट जेव्हा करते तेव्हा ती गाडी सुरू होते. ईश्वरीने गाडी सुरू केल्याबरोबर आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की झाली ना गाडी सुरू. मग आता ती म्हणते मग मी केली आहे ना सुरू, मग होणारच. असं बोलून आता दोघंही जण गाडीमध्ये बसतात. दोघंही जण जसे गाडीमध्ये बसतात तशी आता गाडी सुरू होते. गाडी सुरू झाल्यानंतर दोघंही जण मस्तपैकी गाडीमध्ये बसून पुढच्या प्रवासाला लागतात. कारण आता त्यांना पुढे बरंच जायचं असतं आणि त्यासाठी आता ती लोक निघतात. आता अर्णव गाडी पुढे घेऊन चाललेला असतो. मग ईश्वरी म्हणते की काय करताय तुम्ही हे. अर्णव म्हणतो की जरा थांब ना, माझ्याकडे बघ ना मी कसं चालवतोय ते, कशाला एवढं टेन्शन घेतेस. असं बोलून अर्णव आता ईश्वरीला शांत करत असतो. त्यानंतर अर्णव गाडी घेतो आणि सुसाट तिकडनं निघतो. अर्णव जसा गाडी घेऊन निघतो तसा आता इकडे आकाश आणि नम्रताचा सीन दाखवला. आकाश आणि नम्रता आता निघालेले असतात, कारण त्यांनाही वेळेवर त्या लोकेशनला पोचायचं असतं आणि यासाठी त्यांची तयारी सुरू असते. तर इकडे आकाशला नम्रता म्हणत असते की चला ना, उशीर नाही होते का आपल्याला, चला लवकर. तसंही आपल्याला लवकरात लवकर तिथे पोचायला हवं. घेतलं आहे ना सगळं सामान. हो हो सगळं सामान घेतलेलं आहे बघा. मग आता तिकडे आकाश जो आहे तो सगळं काही घेतलं आहे का ते बघतो. आणि त्यावेळेला नम्रता खूप जास्त खुश असते. नम्रताला आता काही झालं ना तरीसुद्धा स्पर्धा जिंकायची असते आणि यासाठी ती स्वतःच्या बहिणीच्या विरोधात सुद्धा जायला तयार असते. म्हणजेच ती आता म्हणत असते की चला ना आपले पासेस वगैरे बघा आहेत का. ज्यावेळेला पासेसचं इन्व्हलप ओपन केलं जातं त्यावेळेला तर पासेसच त्यामध्ये नसतात
आता त्यामध्ये पासेस नाही आहेत म्हटल्यावर खूपच जास्त टेन्शन मात्र आता नम्रताला येतं. इतके दिवस त्या पासेसच्या जोरावरती उडत होती आणि तेच पासेस आता नाही आहेत म्हटल्यावर आता मात्र तिला टेन्शन येतं. ती विचार करते की अहो ह्यात तर पासेस नाही आहेत, मग आता काय करायचं. त्यावर तो म्हणतो की आता तर आपली एंट्री मुश्किल आहे. त्यावर नम्रता म्हणते की तुम्ही असं काय म्हणताय, जरा चेक करा ना कुठे काय राहिलं आहे काय नाही ते. मग आता सगळीकडे ती लोक ऑफिसमध्येच ना पासेस शोधायला सुरुवात करतात, पण ऑफिसमध्ये कुठेही ते पासेस त्यांना सापडत नसतात. मग तर आता टेन्शन येतं. नम्रता म्हणत असते की तुम्ही एक काम करा, त्या आयोजकांना एकदा विचारा ना, त्यांनी आपल्याकडे ते पासेस पाठवले होते की नाही, की उगाचच आपल्याला असं वाटतंय की आपल्याला पासेस दिले होते म्हणून एकदा विचारून तर बघा, असं आता ती म्हणत असते. तेच आता इकडे पासेस नसली तर एंट्री नाही आहे याही गोष्टी आता लक्षात येत असतात आकाशला. त्यामुळे आता त्याला टेन्शन येत असतं, कारण पासेसचं करायचं तरी काय, पासेस नसतील तर एंट्री नाही आहे आणि मग सात्विक फॅशन वाचवायचं कसं, हे मोठं टेन्शन असतं. त्यातच आता त्याने ते आयोजकाला कॉल केलेला असतो. आयोजकाला आता कॉल करून आकाश म्हणत असतो की तुम्ही आम्हाला ना एंट्री पासेस पाठवलेच नाही आहेत, त्यामुळे आता काय करता येईल. तेव्हाच ना समोर बसलेला आयोजक जो आहे तो मात्र म्हणत असतो आम्ही तर आमच्याकडनं एंट्री पासेस पाठवले आहेत, त्यात तुम्ही कुठे ठेवले ते तुमचं तुम्ही बघा, त्यामुळे तुम्ही मला याबद्दल काही विचारू नका, असं देखील आता तो आयोजक जो आहे तो म्हणू लागतो. तेव्हाच ना इकडे आकाश म्हणत असतो की पासेस नाही आहेत, मी सगळीकडे बघितलं आहे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुमच्याकडनं पासेस आम्हाला आलेलेच नाही आहेत, जरा चेक करा. मग आता पासेस आलेलेच नाही आहेत असं कसं होईल. म्हणूनच मग आता आकाश त्यांना म्हणत असतो की मी सांगतोय ना, पासेस इकडे तर आलेले नाही आहेत, पण पासेस नसले तर एंट्री नाही आहे, असं देखील आता त्या माणसानं सांगितलेलं असतं. आणि आता इकडे आकाशला या सगळ्याचं टेन्शन येतं, कारण त्याला आतापर्यंत वाटत होतं की सात्विक फॅशनची एंट्री नसली म्हणून काय झालं, आपण तरी काहीतरी करू शकतो. पण हे सगळं ना या माणसाला बोलायला सांगितलेलं होतं. इथे असणाऱ्या सौदामिनीने मुद्दामून हे सगळं काही केलेलं होतं. सौदामिनी आता हसत असते त्याच्याकडे बघून. तर इकडे मात्र आता नम्रता म्हणत असते की आता काय करायचे, पासेस नाही आहे तर आता आकाश म्हणत असतो पासेस नाही आहेत ना तर आपल्याला एंट्री नाही आहे, पासेस हवे आहेत, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना खूप जास्त असं टेन्शन आलेलं असतं की मग आता पासेस आणायचे कुठे, कारण पासेस तर नसतील तर एंट्री नाही आहे. म्हणूनच आता नम्रताही टेन्शनमध्ये येते. तेच आता इकडे वल्लरीने सांगितलेलं काम असतं, म्हणून उदयकांतने त्या रमाकांतला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि त्यांना एका खुर्चीला बांधून त्यांच्या तोंडाला रुमाल वगैरे बांधून आता त्यांना बसवलेलं असतं, पण ते बेशुद्ध अवस्थेत असतात. त्याच वेळेला वल्लरीचा कॉल आलेला असतो उदयकांतला. उदयकांत आता वल्लरीला म्हणत असतो की मी ठेवले सेफली, काळजी करू नकोस. मग आता वल्लरी म्हणत असते की काही करू नकोस हां, फक्त त्याला बांधून ठेवायचं आहे आणि काही दिवस ना मस्त अशा गप्पा मारा. त्यावर उदयकांत म्हणतो मी तर म्हणतो ह्याला संपवायचंच की काय, म्हणूनच तू माझ्याकडे आणून दिलेस, संपवायचं असेल तर सांग, झटक्यात संपवता येईल, असंही आता म्हटलं जातं. तेच आता वल्लरी उदयकांतवर भडकते आणि उदयकांतला म्हणते की तुम्हाला काही वेळ लागले का संपवायला, संपवायचं वगैरे आपल्याला काहीसुद्धा नाही आहे, कारण जर संपवलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो, ही गोष्ट कळते का, कारण आपल्याला ना पुढे जाऊन अडकायचं नाही आहे, काही झालं तरी सेफली काय आहे ना ते करायचे, असंही आता म्हटलं जातं. मग आता करायचं म्हणून काय, पण या माणसाला मारायचं नाही, स्वतःसोबतच ठेवायचं आणि कितीतरी दिवसांच्या ज्या गप्पा मारायच्या आहेत ना त्या मारून घ्यायच्या, कारण या माणसाला मारून टाकलं तर उद्या सकाळी जाऊन ना सगळ्यात गोत्यात आपण येऊ. कारण तुला सांगते की तुला ना ऑलरेडी ईश्वरी शोधते आणि सोबतच या रमाकांतने सुद्धा तुझ्या शोधण्यासाठी खूप काही प्रयत्न केले होते आणि त्यामुळे आता ही अचूक बदला घ्यायची वेळ आली. तू त्याला तिथेच ठेव डांबून आणि जे जे काही बोलायचं आहे, जे काही म्हणायचं आहे ते बोलून घे, असं देखील आता म्हटलं गेलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारा उदयकांत म्हणतो की मला तर असं वाटलं होतं की काम करायचंच आहे, मी त्याच तयारीत होतो, पण नाही, या सगळ्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे, काही झालं तरी शांत चित्ताने ही सगळी काही कामं करायची आहेत, असंही आता म्हटलं जातं.
तेव्हाच उदयकांत हो हो असं म्हणतो, कारण वल्लरी सांगणार ते तर त्याला ऐकावं लागणार आहे. कारण वल्लरीला भीती असते. वल्लरी म्हणत असते की मला प्रॉपर्टी खायची आणि जर प्रॉपर्टी खायला मीच इथं नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणूनच मग आता ती म्हणू लागते की मला प्रॉपर्टीवर हात आहे आणि मला काही झालं तरी ती प्रॉपर्टी हवी आहे. त्यासाठी मला हे सगळं नाही करून चालणार आहे. त्या माणसाला जिवंत ठेवायचं आहे आणि त्या माणसाला आपलंसं करायचं आहे, एवढं मात्र लक्षात असू द्या, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता वल्लरी म्हणते की सांगितलेली गोष्ट ऐका, नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम होईल. मग हो हो, लक्षात आहे माझ्या, तुम्ही जे काही सांगितलं आहे ना ते. मग चला, मग आता तुमच्या भावाभावांच्या गप्पा मारा, ज्या की इतके दिवस तुम्ही मारल्या नसतील ना, त्या गप्पा आता मारून घ्या, असंही आता म्हटलं जातं. तेच आता इकडे उदयकांत जो आहे तो फोनवर बोलत असतो. उदयकांत फोनवर बोलत असतानाच ना उदयकांत जे आहेत ते आता सांगत असतात की तू म्हटलंयस म्हणून मी तसं तसं करतो, काही टेन्शन नाही आहे. आणि तेव्हाच ना उदयकांत हा रमाकांतकडे बघत असतो. रमाकांतबरोबर आता गप्पा मारायच्या म्हणजे नेमकं करायचं तरी काय, असाही विचार ना इकडे उदयकांतच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की उदयकांतला आता ऐकण्या वाचून दुसरा पर्याय नव्हता. कारण त्याला असं वाटत होतं की ऐकायलाच लागणार आहे वल्लरीचं, आणि वल्लरीचं ऐकलं नाही तर प्रॉब्लेम होईल. कारण तिने आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी सांगितल्यात की जेणेकरून आपल्यालासुद्धा त्यातलं काहीसा वाटा भेटू शकतो. आणि त्यामुळेच ना आता तिथेच थांबायचा विचार जो काही आहे तो आता केला जात असतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे ना आता अर्णव आणि ईश्वरी हे गाडीने चाललेले असतात. मग आता अर्णव ईश्वरी जात असतानाच मध्येच ना आकाश अर्णवला फोन करून या सगळ्या काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करत असतो. आकाश आता फोन करतो आणि सांगतो की इकडे एक प्रॉब्लेम झाला आहे. मग आता काय प्रॉब्लेम झाला आहे असं अर्णव विचारतो. तेव्हाच ना अर्णवला आता तो सांगत असतो की मी पासेस बघितले पण पासेस कुठेही सापडले नाही आहेत. त्यामुळेच ना आता टेन्शन आलं आहे आणि जर पासेस नसले तर एंट्री नाही आहे. मग हे ऐकल्यानंतर तर आता खूपच जास्त टेन्शन जे काही आहे ते आता इकडे अर्णवलासुद्धा येतं. अर्णवही आता पाहतच राहतो. अर्णव म्हणत असतो पण तू त्या लोकेशनला पोच, मीही पोचतोय, आपण उशीर करायला नको, कारण उशीर केला तर पुन्हा प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा वेळेवर आपण पोचूया, असंही आता ठरलेलं असतं. मग आता अर्णवने आकाशला सांगितले म्हटल्यावर आकाशही आता पटकन तयारीला लागतो. मग तेच इकडे ईश्वरी विचारत असते की काय प्रॉब्लेम झाला आहे नेमका, काय घडलं आहे का, असंही आता ती विचारत असते. तेव्हाच ना हो, प्रॉब्लेम तर झाला आहे ना, अर्णव आता तिला सांगत असतो. अर्णव तिला म्हणत असतो की प्रॉब्लेम हाच झाला आहे की आपल्याला जे पासेस दिलेले होते त्यातले पासेस नाही आहेत. मग आता काय करायचं, जर पासेस नसतील तर आपल्याला एंट्री कशी आहे, हाही विचार ना आता ईश्वरी करत असते. अर्णव म्हणतो बघूया काही मार्ग सापडतोय का. तेच दुसरीकडे आता रमाकांतला जाग आलेली असते. रमाकांत इकडे तिकडे पाहू लागतात. इकडे तिकडे जेव्हा रमाकांत बघतात ना तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण एका गोडाऊनमध्ये आहोत आणि हे सगळं काही वल्लरीनेच केलेलं आहे हे तर त्यांना आता कळून चुकलेलं होतं. त्यामुळेच ना ते इथे तिथे आता बघत होते. आता त्यांच्या तोंडावर रुमालसुद्धा बांधलेला असतो आणि ते समोर असलेल्या त्या उदयकांतला बघतात. उदयकांतला जसं ते बघतात ना तसं त्यांना आता समजतं की इथे तर या उदयकांतने मला बांधून ठेवलेलं आहे, म्हणजे या दोघांचंही काही ना काही आहे. मग आता या गोष्टी जेव्हा समजतात तेव्हा मात्र आता इकडे असणारे उदयकांत जे आहेत ना ते आता बघतच राहतात. उदयकांत म्हणतात की अरे 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 माझ्या भावा, उठलास का, अरे तुझ्याशी तर खूप जास्त गप्पा मारायच्यात, इतके दिवसाचं सगळं काही आता बोलून भरून काढायचं आहे, त्यासाठी तर तुझ्या समोर येऊन थांबलोय. बघ आता आपण मस्त गप्पा मारूया, काय आहे ना इतके दिवस झाले आपण बोललोच नव्हतो ना, मग म्हटलं जरा गप्पा होऊन जाऊ द्या. मग तेव्हाच ना थांब थांब, तुला बोलता येणार नाही ना, असं बोलून तोंडाला लावलेलं जे रुमाल आहे तो आता उदयकांत रमाकांतच्या तोंडाचा रुमाल बाहेर काढतो. आणि त्यावेळेला उदयकांत मुद्दामून आता सांगत असतो की आता काय मग
इतक्या दिवसानंतर कसं वाटतंय, काय वाटतंय, असंही आता उदयकांत हा रमाकांत यांना विचारत असतो. मग उदयकांत जे आहेत ते मात्र आता रमाकांतकडे बघत असतात आणि रमाकांत यांना म्हणत असतात की ऑल ओके आहे, सगळं ठीक आहे ना. मग काय, या सगळ्या काही गोष्टीच्या खोलापर्यंत जायची तुला गरजच काय आहे, मी म्हणतो दादा. अरे जरा सुखासुखी जगायचं ना. मग आता इकडे तुमचं कटकारस्थान जे आहे ना, ते काही केल्या मी समोर आणणार आहे. मी शांत बसणार नाही आहे, असंही आता म्हटलं जात असतं. मग म्हणून तर तुला इथे ठेवलेलं आहे ना. कसं काय तू शांत बसणार नाही, मीही बघतो. तू काय काय म्हणून करणार आहेस ते, कशा काही गोष्टी करणार आहेस त्या, असंही आता म्हटलं जात असतं. आणि तेव्हाच ना इकडे आता रमाकांत जे आहेत ते चिडलेले असतात आणि त्यांनी आता तुलाही सोडणार नाही आणि त्याचसोबत त्या वल्लरीलाही मी आता सोडणार नाही. तुम्हा लोकांना काय वाटतंय, मी असाच शांत बसेन का? तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण मी ठरवले, काही झालं ना तरीसुद्धा तुम्हा लोकांचं सगळं सत्य समोर आणायचंच. तेच आता दुसरीकडे इथे नम्रता विचारत असते की आता काय ठरवलं आहे. तेव्हाच आकाश म्हणत असतो, अर्णव दादांनी आपल्याला तिथे बोलवलेलं आहे. पासेस नसले तरी काय झालं, पण त्याने तिकडे यायला सांगितले. मग आता चला ना, वाट कसली बघताय, काही झालं तरी ही स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे, असंही आता ती खुर्शीपणे बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे रागवलेले आकाश जो आहे तो मात्र आता नम्रताला सुनावतो. आणि प्रत्येक वेळेला आपलंच जिंकायला हवं असं का म्हणत असतेस ग तू? मला तुझी हीच सवय आवडत नाही आहे. बघितलंस का, आता या सगळ्यामध्ये सुद्धा दादाला सात्विक फॅशनचं आणि आपलंसुद्धा पडलेलं आहे. आणि इथे फक्त तू आकाश टेक्स्टाईलचा विचार करतेस. असं का करतेस नम्रता, असं करू नकोस. आणि त्यामुळे ना मला राग येतोय. मग आता नम्रता म्हणते की आतापर्यंत सगळं काही तुमच्या मनाप्रमाणेच होत होतं. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्वेशन करताय का, प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त त्या अर्णव आणि ईश्वरीचंच कौतुक केलं जातं आहे. पण हे चालणार नाही. काही झालं तरीसुद्धा आपलंसुद्धा काहीतरी असायला हवं आणि यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, असं बोलून ती चिडत असते. आता अर्णव आणि ईश्वरी आता गाडीने चाललेले असतात. पुन्हा एकदा त्यांची गाडी आता बंद पडते. त्यांची गाडी आता पुन्हा एकदा बंद पडल्याबरोबरच ना आता टेन्शन येऊ लागतं. काय करायचं काही म्हणून सुचत नसतं. मग करायचं तरी काय, गाडी कशी स्टार्ट करायची हे टेन्शन तर आलेलंच असतं. त्यातच आता मध्येच ईश्वरी म्हणत असते की इथे आपल्याला गॅरेजही कुठे भेटणार नाही आहे. तेव्हाच ते आजूबाजूला बघतात, कारण ज्या रस्त्याने आधी ते जात असतात ना तिथे आधी नाकाबंदी असते. तेच आता तिथे नाकाबंदी नसते. मग ईश्वरीही म्हणत असते की हे नेमकं काय चाललं आहे, मगाशी वेगळं आणि आता वेगळं. त्यावर अर्णवही म्हणत असतो की मलाही काहीच कळत नाही आहे की नेमकं काय चाललं आहे ते. आपल्याला बघितल्याशिवाय काही गोष्टी कळणार नाही आहेत. आणि त्यामुळेच ना आता इकडे तिकडे बघणं आता सुरू असतं. तेच आता ईश्वरी म्हणत असते की गाडीचं टायर पंक्चर झालं आहे ना, मग आपण तर काढू शकतो ना, आपण बघूया ना काढून काही निघतंय का, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. आणि मग आता ईश्वरी अर्णवला या सगळ्या काही गोष्टी बोलते. तेव्हा अर्णव म्हणतो की हे सगळं कसं पॉसिबल होणार आहे, बघूया आपल्याला जमतंय का, त्यासाठी मला तुझीसुद्धा हेल्प लागणार आहे. ईश्वरी आता अर्णवला हेल्प करायला तयार असते, कारण तिला आता काही झालं तरी त्या स्पर्धेला वेळेवर पोचायचं असतं. आणि इथे कुठेही जर गॅरेज नसेल तर आपल्याला काही झालं तरी परफेक्ट असं टायमिंगवर पोचायचं आहे. अर्णवने आता तिथून लगेच ना त्याचा एक स्टेपनी काढलेला असतो आणि आता ते पटकनच लावायचा प्रयत्न त्याचा सुरू असतो. त्याच वेळेला ईश्वरीसुद्धा अर्णवला ह्या सगळ्यामध्ये मदत करत असते, कारण दोघांनाही त्या स्पर्धेत जाणं खूप जास्त गरजेचं होतं. तेच इकडे आता आकाश हा नम्रतावर चिडलेला असतो, कारण नम्रता फक्त आकाश टेक्स्टाईलचा विचार करत होती, फक्त स्वतःचा स्वार्थीपणाने विचार करत होती. पण या सगळ्यातना विचार करत होता तो म्हणजे आकाश. आणि आकाशने आता डायरेक्टच सांगून दिलेलं असतं की आता बस झालं, पुरे झालं, आता इथून पुढे नाही चालणार आहे. खूप बोललीस तू, पण मला ना सात्विक फॅशनला काही झालं तरी वाचवायचं आहे, कारण तू फक्त आकाश टेक्स्टाईलचा विचार करते आणि हे मला बिलकुलही आवडत नाही आहे.
असंही आता इकडे असणारा आकाश हा रागारागात बोलत असतो. आकाश जेव्हा रागारागात या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता इकडे असणारी नम्रता ही तर आता शांतच बसते, कारण तिने हा आकाशचा राग ना या आधी एवढा कधी पाहिला नव्हता. पण आकाश ना आता नम्रतावर चिडणं स्वाभाविकच होतं, कारण इतके दिवस खूप काही बोलत होती नम्रता, पण हे सगळं काही आकाश शांतपणे ऐकून घेत होता. पण आता नाही, आता काही झालं तरी ऐकून घ्यायचं नाही हे तर ठरवलेलंच असतं. तेच आता दुसरीकडे इकडे आता अर्णव जो आहे तो स्टेपनी लावत असतो आणि त्याच वेळेला ईश्वरीसुद्धा त्याला या सगळ्यामध्ये मदत करत असते. ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, ऑल ओके ना, बघा बघा ना, लागतंय ना नीट व्यवस्थित. मग आता ईश्वरीसुद्धा पाना घेऊन व्यवस्थितपणे फिरवण्याचा प्रयत्न करत असते. आता अर्णव जो आहे तो सुद्धा ईश्वरीबरोबर तिथे ते सगळं काही करत असतो. तेव्हा ईश्वरी जेव्हा हे सगळं काही करत असते ना तेव्हा अर्णव तर तिच्याकडे पाहतच राहतो, कारण ईश्वरी ही एक स्त्री असून सुद्धा बरेच प्रयत्न जे आहेत ते करत होती. आणि हे सगळे प्रयत्न बघूनच ना अर्णव तर ईश्वरीवर अजूनच फिदा झालेला होता, इम्प्रेस झालेला होता. कारण ईश्वरीला आता काही झालं तरीसुद्धा ना हे सगळं काही पूर्ण करायचं होतं आणि यासाठी तिची खूप जास्त मेहनत ही सुरू होती. तर इकडे आता अर्णव आणि ईश्वरीने गाडीचं टायर तर व्यवस्थित लावलेलं होतं, कारण आता हे टायर जे आहे ते व्यवस्थित लावल्यानंतर यांची गाडी ना आता व्यवस्थितपणे सुरू होणार होती. आणि त्यामुळेच इकडे या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित घडत होत्या. आता ईश्वरीला अर्णव आपल्या खांद्यावर उचलतो आणि आता ते टायर एकदम व्यवस्थितपणे फिट करतो. म्हणजेच तिलाही माहिती आहे की हे टायर व्यवस्थित फिट झालं की आपल्याला इकडनं पटकन ना जाता येईल ते. आणि मगच इकडे आता अर्णव आणि ईश्वरीच्या गाडीचं टायर व्यवस्थित पंक्चर झालेलं होतं, ते आता चेंज केल्यामुळे आता त्यांची गाडी सुसाट निघणार असते. आणि त्यांची गाडी जेव्हा आता तिथून सुसाट निघणार असते ना तेव्हा मात्र आता ईश्वरी आणि अर्णव खूप जास्त खुश असतात आणि इकडे तिकडे पाहत असतात. तेच आता इकडे राकेश जो आहे त्याने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा पूर्ण बर्बाद करून टाकायचं, कोणालाही आता सुखानं जगू द्यायचं नाही, याही गोष्टी आता ठरवलेल्या असतात. म्हणूनच त्याने आता कोणाला तरी कॉल केलेला असतो आणि तो कॉल करून आता म्हणत असतो की सांगितलेलं काम झालं पाहिजे, वेळ घालवायचा नाही आहे, काही झालं तरीसुद्धा काम हे व्हायला हवं असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच इकडे पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की मेसेज आलेला आहे वल्लरीचा, तुला संपवून टाकायचं, मग आता तुला संपायलाच हवं असं देखील आता म्हटलं जात असतं. तेच इकडे विठ्ठलाची पालखी चालू असते आणि अर्णव ईश्वरीला नेमकी ती पालखी दिसते. पालखी दिसल्याबरोबर ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे पाहू लागतात. तेच आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की बघितलंत का, आता आपल्यासोबत देवसुद्धा आहे, नका काळजी करू, आणि असं बोलून ती त्याला आधार देत असते. तेच आता दुसरीकडे या वल्लरीने सांगितले म्हणून आता डोक्याला पिस्तूल मात्र या रमाकांतच्या उदयकांतने लावलेली असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की या राकेशने आता अर्णवला सुखासुखी जगू द्यायचं नाही असं ठरवलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी